वृश्चिक राशीच्या जातकांसाठी विशेष. आपल्या राशी, नक्षत्र, चरण याप्रमाणे विष्णू सहस्रनामातील काही विशिष्ट श्लोक चरण दोष व नक्षत्र दोष निवारणासाठी आहेत. राशीनुसार विशिष्ट श्लोक पुढील प्रमाणे म्हणावे. जपसंख्या 108 वेळा करण्यास काही हरकत नाही. जर आपले चंद्ररास वृश्चिक रास असेल तर त्यामध्ये नक्षत्र, चरण कोणते आहे ते पाहावे आणि त्या श्लोकांचा जप करावा. व्हिडिओ सुरू होण्याआधी तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा आणि त्याचसोबत व्हिडिओ आवडल्यास थँक्स बटनवर क्लिक करायला विसरू नका हा. रास वृश्चिक, नक्षत्र विशाखा, चरण चतुर्थ. आणि वर्ती निवृत्तात्मा संक्षेप्ताक्षेमकृच्छ्व श्रीवत्स वक्षा शिवास श्रीपती श्रीमतांवरा. जो पराभव न मानणारा आहे, ज्याचे मन सर्व इच्छांपासून निवृत्त आहे, जो संक्षिप्त आणि प्रभावी मार्गाने कार्य करतो, जो भक्तांना कल्याण देणारा आहे, ज्याच्या छातीवर लक्ष्मीचे चिन्ह आहे, देवी लक्ष्मीचे निवासस्थान असलेला लक्ष्मीचा स्वामी, सर्वश्रेष्ठ आणि श्री समृद्ध व्यक्ती अशा श्री विष्णूला माझा नमस्कार असो. रास वृश्चिक, नक्षत्र अनुराधा, चरण प्रथम. श्रीध श्रीश श्रीनिवास श्रीनिधी श्रीविभावनः श्रीधर श्रीकर श्रेय श्रीमालोकत्रयाश्रयः. जो लक्ष्मीचा स्वामी आहे, लक्ष्मीचे निवासस्थान आहे, संपत्ती आणि ऐश्वर्याचा खजिना असणारा, जो सर्व विश्वाचा विस्तार करणारा आहे, जो लक्ष्मीला आपल्या हृदयात धारण करतो, जो संपत्ती देणारा आणि ऐश्वर्य देणारा आहे, जो परमकल्याणकारी आहे, तिन्ही लोकांचा आश्रयस्थान आहे, अशा श्री विष्णूला माझा नमस्कार असो. रास वृश्चिक, नक्षत्र अनुराधा, चरण द्वितीय. स्वक्ष स्वंग शतानंदो नंदी ज्योतिर्गणेश्वरः विजितात्मा विधेयात्मा सत्कीर्ती छिन्न संशयः. ज्याचे नेत्र सुंदर आणि तेजस्वी आहेत, ज्याचे शरीर स्वतःच्या तेजाने प्रकाशित आहे, जो 100 पटीने आनंद देतो, जो आनंदाचा स्रोत आहे, प्रकाश स्वरूप असून ज्याने स्वतःच्या मनावर विजय मिळवला आहे, जो नेहमी भक्तांच्या कल्याणासाठी समर्पित आहे, जो उत्तम कीर्तीचा धनी आहे, सर्व शंका आणि अज्ञान दूर करणारा अशा श्री विष्णूला माझा नमस्कार असो. रास वृश्चिक, नक्षत्र अनुराधा, चरण तृतीय. उदीर्ण सर्वतश्चक्षुर नीश शाश्वत स्थिरः भूषयो भूषण भूतिर्विशोक शोकनाशनः. जो सदैव उदांत आहे, जो सर्वत्र पाहू शकतो, जो कोणाचाही अधीन नाही, सदैव स्थिर आणि शाश्वत असून पृथ्वी त्याच्या शय्येसारखा आधार आहे, जो स्वतःच विश्वाचे भूषण आहे, ऐश्वर्य, वैभव आणि समृद्धीचा जो स्रोत आहे, जो दुःखरहित आहे, जो भक्तांच्या सर्व दुःखांचा नाश करतो, अशा श्री विष्णूला माझा नमस्कार असो. रास वृश्चिक, नक्षत्र अनुराधा, चरण चतुर्थ. अर्चिष्मानर्चित कुंभो विशुद्धात्मा विशोधनः अनिरुद्धो प्रतिरथ प्रद्युम्नो मीत विक्रमः. जो तेजस्वी आहे, सर्व देव आणि भक्तांकडून पूजनीय आहे, ज्ञान आणि अमृताचा संचय करणारा आहे, जो पूर्णतः पवित्र आहे, भक्तांचे पाप नष्ट करून त्यांना शुद्ध करतो, जो अजय आणि कुणाच्याही अधीन नाही, ज्याचा मुकाबला करणारा कोणी नाही, जो अपार सामर्थ्यवान आणि विजयशील आहे, ज्याच्या शौर्य आणि पराक्रम अपरिमित आहेत, अशा श्री विष्णूला माझा नमस्कार असो. रास वृश्चिक, नक्षत्र ज्येष्ठा, चरण प्रथम. काल नेमी निहावीर शौरी शूर जनेश्वरः त्रिलोकात्मा त्रिलोकेश केशव केशिहा हरिः. ज्याने राक्षस काल नेमीचा नाश केला, जो पराक्रमी आहे, शौर्याचा आदर्श आहे, शूर व्यक्तींचा स्वामी आहे, ज्योतीने लोकांमध्ये व्याप्त आहे, जो तिन्ही लोकांमध्ये व्याप्त आहे, तिन्ही लोकांचा स्वामी आहे, केशव म्हणजे भगवान विष्णूंचे एक नाव, जो पालन करता आहे, ज्याने केशी राक्षसाचा वध केला आहे आणि जो सर्व दुःख पाप हरण करणारा आहे, अशा श्री विष्णूला माझा नमस्कार असो.
रास वृश्चिक नक्षत्र ज्येष्ठा चरण द्वितीय. कामदेव कामपाल कामी कांतकृतागमः अनिर्देश्य वपुर्विष्णुर्वीरो नंतो धनंजयः. जो प्रेमाचा अधिपती आहे, जो योग्य इच्छांची पूर्तता करतो, सर्व कामनांचा पूर्ण स्वामी आहे, जो अत्यंत सुंदर आणि आकर्षक आहे, धर्मशास्त्राचे पालन करता आहे, ज्याचे स्वरूप अवर्णनीय आहे, जो सर्वत्र व्याप्त आहे, जो शूर आहे, अनंत आणि असीम आहे, विजय मिळवणारा, अशा श्री विष्णूला माझा नमस्कार असो. रास वृश्चिक नक्षत्र ज्येष्ठा चरण तृतीय. ब्रह्मण्यो ब्रह्मकृत ब्रह्मा ब्रह्म ब्रह्मविवर्धनः ब्रह्मविद ब्राह्मणो ब्रह्मी ब्रह्मज्ञो ब्राह्मणप्रिया. जो धर्माचा संरक्षक आणि पालन करता आहे, वेद आणि ब्रह्मविद्या निर्माण करणारा, सृष्टीचा कारणभूत परम सत्य आहे, जो आध्यात्मिक ज्ञान वाढवतो, जो ब्रह्मज्ञान जाणणारा आहे, जो वेद आणि धर्मशास्त्राचा ज्ञाता आहे, जो ब्रह्मविद्येने युक्त आहे, जो ब्रह्माचे साक्षात्कार करणारा आहे, जो ब्राह्मण आणि वेद अध्ययन करणाऱ्यांचा प्रिय आहे, अशा श्री विष्णूला माझा नमस्कार असो. रास वृश्चिक नक्षत्र ज्येष्ठा चरण चतुर्थ. महाक्रमो महाकर्मा महातेजा महोरगा महाक्रतुर महायज्वा महायज्ञो महाहविः. जो अत्यंत महान आणि व्यापक कृती करतो, ज्याचे कर्म महान आणि दिव्य आहेत, जो अपार तेजस्वी आहे, जो अनंतासारखा महान आहे, सर्वश्रेष्ठ यज्ञस्वरूप आहे, महान यज्ञ करता आहे, स्वतःच महायज्ञ आहे, आणि जो यज्ञातील महान हवन स्वरूप आहे, अशा श्री विष्णूला माझा नमस्कार असो. तर हे श्लोक होते वृश्चिक राशीच्या लोकांसाठी. ज्यांना स्वतःचे रास नक्षत्र चरण माहिती नाही, त्यांनी संपूर्ण विष्णू सहस्त्रनाम स्तोत्राचा पाठ करावा. विष्णू सहस्त्रनाम येत नसल्यास किंवा वेळ नसल्यास एक श्लोकी विष्णू सहस्त्रनाम म्हणावे. त्याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे, ती अवश्य पाहावी. धनुराशीची माहिती पुढच्या व्हिडिओमध्ये घेईल. अशाच नवनवीन व्हिडिओंसाठी या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.